प्रकारचे इथं 14 ते 15 प्रकारच्या व्हरायट्या आहेत की आपण श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव 2026 मध्ये महाबीजचा हा स्टॉल आहे. महाबीज जिल्हा कार्यालय धाराशिव इथं खरीपमध्ये जे सोयाबीन पीक आपले मुख्य पीक आहे त्याच्या 14 ते 15 प्रकारच्या व्हरायटीचे सॅम्पल आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आता जी मुख्य प्रचलित आपली जात आहे ती 612 ही कमी पाणी असलं तरी पण आणि नवीन व्हरायटी आहे 612 परभणी विद्यापीठाचं हे सोयाबीन आहे. त्याचबरोबर केडीएस म्हणजे राहुरी विद्यापीठाचं सोयाबीन आहे केडीएस मध्ये केडीएस 992 केडीएस 753 आणि फुले संगम ह्या तर हाय यील्डिंग व्हरायटी सगळ्यांना माहितच आहेत. त्याचबरोबर पांढऱ्या फुलाचे जे आपलं जवाहरलाल युनिव्हर्सिटीचे जे हे आगरकर युनिव्हर्सिटीचं जे सोयाबीन आहे 1460 पांढऱ्या फुलाची व्हरायटी आहे ही. आणि त्याचबरोबर JSV 116 म्हणून एक व्हरायटी आहे ती पण पांढऱ्या फुलाची चांगलं उत्पन्न येते. हेक्टरी 25 क्विंटल पर्यंतच उत्पन्न येते. त्याचबरोबर ज्यांना जास्त जमीन आहे आणि म्हणजे काढणीचं वगैरे जास्त म्हणजे मजूर वर्ग वगैरे भेटत नाही त्यासाठी यांत्रिकीकरणासाठी 162 हे परभणी विद्यापीठाचं MUS 162 उंच वाण आहे. हे पण शेतकऱ्यांनी नक्कीच वापर करायला पाहिजे. त्याचबरोबर इथे आपल्याकडे तुरीचे 2 वाण उपलब्ध आहेत. कोरडवाळूसाठी 711 BDN 711 ही बदनापूर युनिव्हर्सिटीचं बदनापूरचं हे वाण आहे 711 कोरडवाळूसाठी चांगले पांढरी तूर उत्पन्न पण चांगले येते. त्याचबरोबर गोदावरी BDN 2013-41 हे गोदावरी वाण पण चांगले हे तर खूपच लोकप्रिय होत आहे. हे बागायतीसाठी नक्कीच टोकनसाठी शेतकऱ्यांनी याचा वापर करायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर आपल्याकडे उडीद पण आहे TA1 फुले वसू आणि AKU 10-1 त्याचबरोबर मुगाच्या व्हरायट्या पण आहेत. मूग उत्कर्षा BM 2002-3 हे पण मुगाचे वाण उपलब्ध आहेत. खरीपमध्ये शेतकऱ्यांनी नक्कीच वापर करायला पाहिजे महाबीजच्या बियाण्याचा. त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये ऊस काढणीनंतर आपल्याकडे ढेंच्या पीक हिरवळीचं खत एक उपलब्ध आहे. हे ढेंच्या भूमिपुत्र आपले जे अधिकृत डीलर आहेत त्यांच्याकडे हे बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. हिरवळीचं खत म्हणून याचा नक्कीच वापर करायला पाहिजे. त्याचबरोबर आपलं महाबीजचं बायो फर्टिलायझर पण इथं उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये हे जैविक बुरशीनाशक आहे. हा ट्रायकोडर्मा बुरशीनाशक एकदम रास्त दरात शेतकऱ्यासाठी उपलब्ध आहे. तूर लागवडीच्या अगोदर मर रोगाला प्रतिबंध करण्यासाठी हे ट्रायकोडर्मा नक्कीच वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी. त्याचबरोबर महाजैविक हे आता ऊसाचं क्षेत्र आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्त म्हणजे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामध्ये महाजैविक AI तंत्रज्ञानाने जे रिकमेंड केलेलं आहे त्याच्यामध्ये हे महाजैविक ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे कंटेंट आहेत. अझोटोबॅक्टर PSB आणि KMB आणि रास्त दरातही शेतकऱ्यांनी याचा नक्कीच वापर करावा. याचं मोठ्या पॅकिंग मध्ये पण आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेलं आहे. 5 लिटर पॅकिंग मध्ये ज्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांच्यासाठी हे 5 लिटरचं पॅकिंग शेतकऱ्यांना फायद्याचं आहे. त्याचबरोबर इथं स्टॉल मध्ये आम्ही येणाऱ्या म्हणजे व्हिजिट देणाऱ्या शेतकऱ्यासाठी हे मिनी किट म्हणजे किचन गार्डनिंग साठी भाजीपाला बियाणं ठेवलेलं आहे. शेतकऱ्यासाठी ह्यामध्ये 8 प्रकारचं बियाणं आहे भाजीपाल्याचं. हे फक्त 120 रुपयाला पॅकेट भेटतंय. तरी शेतकऱ्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा. जर आपण राजमा या पिकाची वाढ पहिल्या 40 ते 45 दिवसापर्यंत 2-2.5 फुटापर्यंत जर करून घेऊ शकला व्यवस्थेला याचा निश्चित उपयोग होईल. आज जे काही माझे 12-13 हजार ऍग्रीकल्चर असिस्टंट म्हणजे ज्यांना आपण ऍग्रीकल्चर सहाय्यक असं म्हणतो आपण